खासदार निलेश लंके आपल्या सोबत आहेत। निलेश लंकेजी, राधाकृष्ण विखे पाटलांवर आता गुन्हा दाखल झालाय। बोगस कर्जमाफी प्रकरणामध्ये अनेक शेतकऱ्यांना फसवल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिलेत। माझं प्रथम मी तर सांगतो, जे जनतेचे रक्षक आहे ते जर भक्षक होऊ राहिले तर त्यांच्या कारवाई झाली पाहिजे। राधाकृष्ण विखे आणि त्यांच्या संचालक मंडळावर जो गुन्हा दाखल झाला तर आता त्यांची जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी त्यांचं मंत्रिपद त्या ठिकाणी घातलं पाहिजे। कारण जो मंत्री जर अशा पद्धतीने काम करत असेल, जर चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या नावावर पैसे उचलत असत तर तो खऱ्या अर्थाने भक्षक ठरलेला आहे। त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपच्या नेते मंडळींना माझं सांगणं आहे, विशेष करून मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो, असे मंत्रिमंडळात नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे। अगदी निलेश लंकेजी, तुमच्या आमदारांनी तुम्ही सुद्धा स्वतः सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित करणार आहात का राजीनाम्या संदर्भातला? संसदेत मुद्दा उपस्थित करणार आहे, कारण जो शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज लाटितो, करोडो रुपयाचे 9 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। तर मंत्री जर अशा पद्धतीने वागत असेल बेतालपणे तर ती चुकीचं आहे। त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। अगदी निलेश लंकेजी, धन्यवाद। तुम्ही झी24 तासशी बोलला त्याबद्दल। आपण बघतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनीही राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा देण्यात यायला पाहिजे अशा प्रकारची मागणी निलेश लंके यांनी दिली आहे।